नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि आज मदर्स डेच्या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी आलेली आहे. तर सर्वात प्रथम मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाची आई प्रत्येकासाठी खूप स्पेशल असते. तशीच माझी आईसुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि आईबद्दल खरं तर इतकं सांगितलं गेलंय, लिहिलं गेलंय, तरी पण असं वाटलं की आपल्याकडून एक आईसाठी काहीतरी सांगावं, की माझ्या भावना ज्या आहेत, खरं तर आई ह्या शब्दामध्ये जगातली सगळी माया सामावलेली असते आणि म्हणून मला असं वाटलं, की आईबद्दल एक 4 शब्द सांगावेत. तर माझ्या आईने मला नेहमीच सांगितलं, की तुझ्यातलं माणूसपण जप नेहमी, पण आधी तू माणूस आहेस आणि मग स्त्री, हे लक्षात ठेव. हे नेहमीच आईने सांगितलं. घर म्हटलं, की भांड्याला भांडं हे लागणारच. घर म्हटलं, की भांड्याला भांडं हे लागणारच. जिथल्या तिथे गोष्टी सोडता आल्या पाहिजेत तुला, असं नेहमीच तिने मला सांगितलं. गोष्टींचा बाऊ करू नकोस. गोष्टींचा बाऊ करू नकोस. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. पण म्हणून चुकीच्या गोष्टी सहन करू नकोस. चुकीच्या गोष्टी सहन करू नकोस असं खणखणीतपणे नेहमीच तिने मला सांगितलं. संसार करताना तो आपला म्हणून कर. त्यात माणसंही आलीच. ती गुणदोषांसकट स्वीकार, पण आत्मसन्मान सोडू नकोस. ही तारेवरची कसरत करायलाही तिनेच मला शिकवलं. स्वयंपाक काम म्हणून न करता निगुतीने, आवडीने करावा. त्यात फक्त मीठ मसाला न घालता प्रेमही घालावं लागतं, हेही तिनेच मला शिकवलं. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कसलाही त्रागा न करता आपण खूपच काबाड कष्ट करतोय का किंवा त्यागबीग करतोय का असली कुठलीही भावना न ठेवता आनंदाने त्या पार पाड, हा हातखंडा मंत्र तिनेच मला दिला. घराबरोबरच स्वतःलाही टापटीप ठेवावं, हे फार महत्वाचं आहे. घराबरोबरच स्वतःलाही टापटीप ठेवावं. वयाचा बाऊ न करता फक्त दिसण्यापुरतं मेंटेन न राहता तब्येत चांगली राहणं खूप महत्वाचं, हे ठणकावून तिनेच मला सांगितलं. सिनेमा असो, नाटक असो, पुस्तक असो, त्याचा रसास्वाद घ्यायलाही तिनेच मला शिकवलं. समाजकारण, राजकारण, अर्थकारण सगळ्यात रुची असूनही आपण खूपच हुशार किंवा आधुनिकही आहोत, हे जिला कधी दाखवावं लागलं नाही, ती माझी आई. तिच्याकडून पाय जमिनीवर कसे ठेवावे ते समजलं. माझी आई म्हणजे माझ्यासाठी अख्खी शाळाच आहे. होती, आहे, राहील. हे सांगायला निमित्त आहे ते आजचं मदर्स डेचं. तसंही नेहमीच मनात असतं हे. आपल्या मनात खूप गोष्टी असतात. पण आपण कधी ते बोलून दाखवत नाही. म्हणून मला आज वाटलं, की आजच्या निमित्ताने हे सगळं तुमच्याशी बोलून शेअर करावं. नेहमीच अगदी मनात असलेलं आज अगदी मनापासून सांगावं आणि त्यासाठीच हा माझा मेसेज. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आजच्या दिवशी आपल्या आईबरोबर एक 10 मिनिट तरी वेळ सगळ्यांनी घालावा. आईच्या मांडीवर झोपल्यानंतर जगातल्या सगळ्या चिंता मिटतात. आईच्या कुशीत मनसोक्त रडता येतं, आईबरोबर मनसोक्त हसता येतं आणि म्हणून आई ही आईच असते. धन्यवाद.